नगर मनमाड रस्त्याची अवस्था सध्या असून नसल्यासारखी आहे। गेल्या 10 वर्षात या रस्त्याचे 3 ठेकेदार बदलले। अखेर कुंभमेळ्यापूर्वी विशेष बाब म्हणून महायुती सरकारने या रस्त्याचे काम सुरू केले। शिर्डी व शनी शिंगणापूरला येणाऱ्या हजारो भाविकांच्या जीवाशी खेळणारा हा रस्ता येत्या 6 महिन्यात होईल हे आता स्पष्ट झालंय। याच रस्त्याचं क्रेडिट घेण्यासाठी खासदार निलेश लंके यांची धडपड मात्र वेगळ्या चर्चांना निमंत्रण देत आहे। साहेब, अगोदर रस्ता होऊ द्या, नंतर क्रेडिटचं बघू असं म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे। आजी माजी खासदारांमध्ये नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगर मनमाड रस्ता सध्या अखेरच्या घटका बसतोय। या रस्त्यावर अपघात होऊन प्राण गमावणाऱ्यांचीही शतक झालंय। कित्येक लोक जायबंद झालेत, परंतु या रस्त्याची साडेसाती हटली नाही। शिर्डी व शनी शिंगणापूरला येणाऱ्या भाविकांसाठी सर्वात महत्त्वाचा असणारा हा रस्ता दृष्टचक्रात अडकलाय। आता कुंभमेळ्यापूर्वी सरकारने काही हजार कोटी रुपये खर्चून विशेष बाब म्हणून हा रस्ता करण्याचे नियोजन केले। त्यासाठी ठेकेदारही नेमलेत। रस्त्याची डागडुजीही सुरू झाली आहे। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या समन्वयातून हा रस्ता सुरू झालाय। या रस्त्याच्या कामासाठी विखे पितापुत्रांचा पाठपुरावाही कारणीभूत होता हे नाकारून चालत नाही। त्यामुळे साहजिकच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी रस्त्याच्या कामाचं क्रेडिट घेतलं। एवढे वर्ष सत्ता असूनही हा रस्ता का रखडला होता यात समर्पक कारणही सांगितलं। खुद्द केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनीही या रस्त्याच्या दुर्दशेसाठी आपण चुकीच्या ठेकेदारांवर कसा विश्वास ठेवला हे सांगितलं। आता या रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर आजी माजी खासदारांमध्ये टीका सुरू झाली आहे। नगरमधील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी या रस्त्यासाठी आंदोलन करणाऱ्या खासदार निलेश लंके यांच्यावर टीका केली। नगर पाथर्डी महामार्गाचं काम आपल्या उपोषणानंतर सुटलं असं म्हणणाऱ्यांनी नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न का सोडला नाही असा प्रश्न विखेंनी लंकेंचं नाव न घेता लगावला। नगर मनमाड रस्त्यासाठी केंद्र सरकारने नवीन ठेकेदार नेमले होते। त्याच ठेकेदारांना काम देण्यापेक्षा नव्या ठेकेदारांना काम मिळावं असा सरकारचा प्रयत्न होता। त्यावेळी काही ठेकेदारांनी प्रमाणापेक्षा कमी रकमेचा निविदा भरला। प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर ते न परवडल्याने हे काम थांबलं। त्यानंतर पुन्हा नव्या ठेकेदारांचा शोध सुरू झाला। पुन्हा पहिले पाढे 55 झाले। नव्या ठेकेदारांनाही हे काम झेपलं नाही, ते पुन्हा बंद पडलं। ठेकेदारांच्या याच धरसोड वृत्तीमुळे गेली दशकभर महायुतीचे सरकार असूनही व निधी मंजूर असूनही हा रस्ता रखडला। स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदार निवडण्यात झालेली आपली चूक सर्वांसमोर बोलून दाखवली। मंत्री गडकरींच्या या माफीनाम्याची त्यावेळी चांगली चर्चा झाली। मंत्री गडकरींच्या मनाच्या मोठेपणाचे कौतुकही झाले। आता हा रस्ता नाशिक कुंभमेळ्यापूर्वी विशेष बाब म्हणून पुन्हा चर्चेत आलाय। कुंभमेळ्याला आलेले भाविक शिर्डी व शनी शिंगणापूरला येणार असल्याने सरकारने या रस्त्यासाठी हजारो कोटी रुपये दिलेत। केंद्र सरकार, राज्य सरकार, बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ अशा सगळ्यांच्या समन्वयाने हा रस्ता आता पुढे सुरू झालाय। महायुतीचे पालकमंत्री म्हणून मंत्री विखेंनीही या रस्त्यासाठी अनेक बैठका घेतल्या। त्यामुळे साहजिकच विखे पितापुत्रांना या रस्त्याचे क्रेडिट जाऊ लागले। काही पत्रकारांनी या विषयात ट्विस्ट आणण्यासाठी खासदार निलेश लंके यांच्या पूर्वीच्या उपोषणाचा मुद्दा चर्चेत आणला। खासदार लंके यांनी या रस्त्याच्या कामासाठी उपोषण केले होते। त्यांनी मंत्री गडकरींची भेटही घेतली होती। मंत्री गडकरी यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचा शब्द दिला होता। आता या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर लंके समर्थकांनी पुन्हा लंकेंच्या त्यावेळच्या उपोषणाचा मुद्दा चर्चेत आणला। खासदार लंके यांच्यामुळेच हा रस्ता सुरू झालाय अशा पोस्ट सोशल मीडियावर सुरू झाल्या। पत्रकारांनी हाच मुद्दा छेडल्यावर सुजय विखेंनी 2 दिवसांपूर्वी आपल्या स्टाईलने उत्तर दिलं। विखे त्यावेळी म्हणाले होते की काही लोक असं भासवत होते की माझ्या उपोषणानंतरच नगर पाथर्डी महामार्गाचं काम पूर्ण झालं। त्यांच्या उपोषणानंतर नगर मनमाड रस्त्याचा प्रश्नही सुटायला हवा होता। मग त्यावेळी हा रस्ता का झाला नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं। त्यावर खासदार लंकेंनीही उत्तर दिलं। ते म्हणाले, ते या विभागाचे 6 वर्षे खासदार होते। आता मी 1 वर्षापासून खासदार आहे, तरी मी या रस्त्या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांना भेटलो। या महामार्गाचे काम करणारे ठेकेदार बदलले। आता रस्त्याचे काम सुरू झाले। हे काम माझ्याच कार्यकाळात सुरू झाले आणि पूर्णही माझ्याच कार्यकाळात होईल। खरं तर हे काम लंके यांच्या उपोषणामुळे नाही तर कुंभमेळ्यात विशेष बाब म्हणून पूर्ण होत आहे। शिवाय ते केंद्रातील व राज्यातील महायुतीच्या निधीतून पूर्ण होत आहे। त्यामुळे लंकेंना या रस्त्याचं क्रेडिट घेण्याचं कारण नाही, परंतु ते क्रेडिट घेत असल्याने विखे समर्थकही आता आक्रमक झाले आहेत। आजी माजी खासदारांच्या या क्रेडिट वार नंतर तरी हा रस्ता पूर्ण व्हावा एवढीच सामान्यांची अपेक्षा आहे। मित्रांनो, लंके यांच्या क्रेडिट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।